प्रेमळ मित्रांनो, तुम्ही सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास भगवंत तुम्हाला कधीच देणार नाहीत. म्हणून जर तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर ती प्रशंसा म्हणून तुम्ही घ्या. कारण बाळूमामांना माहिती आहे की नक्कीच तुमची क्षमता किती आहे. म्हणूनच जी काही अडचण सध्या तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे त्या अडचणींवर मात तुम्ही मात्र नक्कीच करू शकता. म्हणूनच नेहमी बाळूमामांवरती विश्वास ठेवून तुम्ही नेहमी त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करा. आजचा हा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर आपण या संदेशाला आज चुकूनही कानाडोळा करू नये. तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐका. आणि जर संदेश हा आपल्याला मनापासून आवडला तर या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. आणि आत्ताच कमेंटमध्ये मामांच्या नावाचा जयघोष करायला नक्कीच तुम्ही विसरू नका. बाकी गुरूंची सेवा ही तर गुरूंची सेवाच असते. गुरुचरणांकडे वळण्यासाठी देवगती ही तर लागतच असते. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे मात्र काहीच नाही. त्या टिकवण्यासाठी मात्र आशीर्वादाची जास्तीत जास्त आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यानंतर ते आपल्याला नेहमी सावध करतात, कोठे चुकते हे सांगून टाकतात. त्याच पद्धतीने आपण फक्त त्यांच्या मात्र नावेत राहावे. नाव वळविण्याचा आपण मात्र मुळीच कधीही प्रयत्न करू नये. आणि नावेमध्ये बसल्यानंतर किनारी पोहोचण्याचे काम मात्र नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून नेहमी ठेवावी. ते पेळतील तिरी नेतीलच. गुरुसेवा करणे हे मात्र सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला नेहमी तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते मात्र नेहमी जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या प्रत्यक्ष ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे या शिष्याच्या दृष्टीने दुर्शर्करा योग्य समजावा. हे देखील आपण नेहमी समजून प्रत्यक्षाने आपण स्वतःला भाग्यवान मात्र समजलं पाहिजे. कारण स्वतः बाळूमामांनी नक्कीच त्यांची सेवा करण्यासाठी तुमची आणि आम्हा प्रत्येकांची निवड केलेली आहेत. म्हणूनच तुम्ही त्यांची सेवा ही निस्वार्थ मनाने मात्र करायला शिकलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात की प्रेमळ भक्तांनो, तुम्ही मात्र ठाम राहायला शिका. निर्णय जरी चुकला तरी देखील चालतील. स्वतःवर जर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कधीही तुम्हाला करता येईल एवढं मात्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी मनातील अबोल संकेत ज्यांना न बोलता समजून जातील त्यांच्याशीच मात्र मनाची खोल नाती नक्कीच जुळलेली असतात. आणि मन निर्मळ आणि स्वभाव मात्र नेहमी आपण प्रेमळ ठेवलं पाहिजे. कारण फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे एवढं मात्र तुम्ही नेहमी नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी बंधन नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामाला अंतही नाही. बाळूमामांच्या कृपेला कुठे कसेही घ्यावे मामांचे नाव. उपस्थित असतात बाळूमामा. आपण प्रत्येक भक्तांच्या पाठीशी ठाम. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार जरी केला तरी देखील तुम्ही तुमचा चांगुलपणा मात्र कधीही सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसते. म्हणूनच आपण मात्र नेहमी स्वतःच्या प्रयत्नांवरती नेहमी विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. बाकी योग्य वेळ येऊ द्या. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण मात्र मुळीच घडत नसते. आणि जिथे तुमची सहनशक्ती संपेल तिथे मात्र स्वतः भगवंत तुमच्या सोबत असतील. म्हणूनच तुम्हाला मात्र भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती विश्वास मात्र ठेवलं पाहिजे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी तुम्ही लढून तर पहा आणि हरला नाही तर मग सांगा. अजून एक शब्द आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आर्ततेने तुम्ही बोलून तर पहा आणि मनासारखं नाही झालं तर मग तुम्ही सांगा. आणि नक्कीच समोरचा चुकला तरी देखील तुम्ही मात्र कधीही चुकू नका. नक्कीच भौतिक गोष्टींच्या जाळ्यात मात्र तुम्ही अडकू नका. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहे माझा, हेही तू कधी विसरू नकोस. असेच मामा आपण प्रत्येक भक्तांना
नेहमी म्हणतच असतात. बाकी मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण नक्कीच भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे की तुमच्या अगोदरही कोणी नव्हते आणि तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासाश्वास आहे आमच्या, तोपर्यंत आमची श्रद्धा आणि भक्ती फक्त आणि फक्त श्री संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या चरणी असेल. एवढं मात्र आपण मामांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे मुळीच तुम्ही लक्ष देऊ नका. पण ज्यांनीही वाईट वेळेत साथ देऊन तुमची उत्तम अशी वेळ आणून दिलेली आहे, त्यांचे मूळ मात्र आपण कधीही विसरू नये. आणि परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे मात्र म्हणणारा मनुष्य भगवंतांचे नाम कधीच घेणार नाही. नामात राहावे म्हणजे अंतकरणाची शुद्धता होईल आणि अंतकरण शुद्ध झाले की मग मात्र भगवंतांचे प्रेम येईल. अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन मात्र तुम्हाला कधीच मिळणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचत असते ना, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली नक्कीच मामांची सेवा कुठल्या न कुठल्या नक्कीच मार्गाने बाळूमामापर्यंत पोहोचतच असते. फक्त निस्वार्थ भावनेने मात्र आपल्याला त्यांचे नामस्मरण करायचे आहे. आणि उपवास हा नेहमीच अन्नाचाच का करावा? कधी कधी तुम्ही वाईट विचारांचाही करा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम मामांच्या सेवेचा दुष्काळ संपून श्री संत सद्गुरू बाळूमामा चरण कधीही न सोडण्याचा संकल्प आपण प्रत्येकाने नक्कीच करावा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला भगवंतांची सेवा करायचीच असेल तर तुम्ही घड्याळ कधी पाहू नका. तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर चव तुम्ही त्याची पाहू नका. आणि मामांचे नामस्मरण करायचे असेल तर तुम्ही जागा कधी पाहू नका. कुठेही कधीही आणि कोणत्याही क्षणी निस्वार्थ मनाने घ्या मामांचे नाम. मामा उपस्थित असतील तुमच्या पाठीशी ठाम. एवढंच तुम्हाला मात्र आम्ही सांगू शकतो. बाकी आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या का तुम्हाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी येत नसतात, तर प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे मात्र तुम्हाला उत्तम रीतीने आयुष्यात घडवण्यासाठी येतात. फक्त त्या अडचणींना मात्र तुम्ही कधीच भिवू नका. बाकी आयुष्य कधी दुसऱ्याच्या थाकात नाही, तर स्वतःच्या ठाटात मात्र नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. आणि नाती नक्कीच आपण मात्र जपली पाहिजेत. पण प्रत्यक्ष ज्या नात्यात आपली किंमत शून्य असेल, अशा नात्यापासून मात्र आपण नेहमीच दूर राहायला शिकायचे असते. अर्थात आपल्याला माणसं मात्र ओळखता आली पाहिजेत. आणि मित्रांनो, संस्कारांपेक्षा मोठा वारसा कोणताही नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा मोठा ठेवा कोणताही नाही. म्हणून हे तुम्ही मात्र नेहमी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. मूर्खांच्या स्तुतीपेक्षा शहाण्यांची तिरस्कारयुक्त टीका अधिक उपयुक्त आपल्या आयुष्यासाठी ठरत असते. म्हणूनच ती टीका देखील आपण उत्तम पद्धतीने समजून घेतली पाहिजे. आणि आव्हाने टाळता येत नाहीत, त्यांचा मात्र तुम्ही सामना करा. किंवा तुम्ही हार मात्र कधीही मानू नका. तुमच्या समस्यांचे समाधान हे तर फक्त तुमच्या जवळ आहे, इतरांकडे तर फक्त सूचना असतील. म्हणूनच तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आलेल्या आहेत, प्रेमळ मित्रांनो, ते मात्र समस्या स्वतः सोडवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि चुका झाल्यास तर त्यापासून आपण मात्र पळू नये. त्या सुधारण्यास आयुष्यात प्रत्यक्ष प्रगती होईल. अर्थात ज्या चुका तुमच्या आयुष्यात होतील त्या चुकांपासून मात्र तुम्ही पळून जाऊ नका, तर त्या चुका मात्र आपण नेहमी सुधारण्याचा प्रयत्न करावा. 100% तुमची प्रगती होईल. बाकी स्वतःची वाट स्वतःच मात्र आपण बनवलं पाहिजे. कारण इथे लोक वाट दाखवायला कधीच बसलेले नाहीत, तर वाट लावायलाच बसलेले आहेत. एवढं मात्र आपण समजून आपण प्रत्यक्षाने आपल्या ध्येयासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यांना काय वाटेल तर यांना काय वाटेल, जग काय विचार करेल, त्यापेक्षा बरचढी होऊन विचार करा. आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वाईट पाहणे
किंवा वाईट ऐकणे वाईट करण्याची ही एक सुरुवात आहे. म्हणून यापासून आपण मात्र दूर राहिलं पाहिजे. बाकी मेहनत नावाचा मित्र जर तुमच्या सोबत असेल तर अपयश नावाच्या शत्रूची भीती मात्र कधी तुम्हाला वाटणार नाही. म्हणूनच तुम्ही मात्र सातत्याने मेहनत करायला शिका. कारण यशाची कोणतीही वेळेसाठी मात्र आपण थांबू नये. त्याऐवजी आपला सर्व वेळ आपण मात्र नेहमी खास बनवला पाहिजे. जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी प्रत्यक्ष राहिला तरी चालेल, पण तुमचा आत्मा मात्र तुम्ही नेहमी तंदुरुस्त ठेवायला शिका. कारण तुमची जशी मनस्थिती असेल तसंच तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकाल. म्हणूनच तुम्हाला मात्र तुमची मनस्थिती नेहमी स्थिर ठेवायचं आहे. बाकी ज्या दिवशी तुमची थोडीही प्रगती झालेली नसेल तो दिवस मात्र तुम्ही कधीही व्यर्थ समजू नका. अर्थात तुम्हाला जे काही अनुभव येतील ते अनुभव तुमच्या यशासाठी सर्वोत्तम उपाय आहेत. म्हणून तुम्हाला मात्र वाईट दिवसांमधून प्रत्यक्षाने अनुभव घ्यायचे आहेत. बाकी मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश नक्कीच आहे. बाकी जीवनात जोखीम घेण्यास कधीही तुम्ही मात्र घाबरू नका. जर तुम्ही जिंकलात किंवा हरलात तर तुम्ही शिकाल, एवढंच तुम्हाला मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि इतिहास मात्र आपल्याला सांगून टाकतो की बाबा काल सुख होतं आणि विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल. पण नेहमी माणुसकी सांगत असते जर मन खरं असेल आणि हृदय जर तुमचं चांगलं असेल तर तुमचा प्रत्येक क्षण हा सुखाने भरलेला असेल. एवढं मात्र नक्कीच खरे. जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स पुरेसा कमी होतो तेव्हा मात्र चुकाचा चेक कधीच बाउन्स मात्र नक्कीच होतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी पाण्यात बुडणाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ असा की त्याच्याबरोबर बुडणेच नव्हे तर पोहून त्याला वाचवण्याचा तुम्ही मात्र नेहमी प्रयत्न करायला शिका. बाकी मित्रांनो, स्वतःच्या नजरेमध्ये तुम्ही मात्र नेहमी स्वतःला महान समजलं पाहिजे. कारण हे जग आपोआप तुम्हाला तेव्हा मात्र महान समजायला लागेल. एवढं मात्र एक मोठं सत्य आहे. आणि कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण हेच तर खरे आयुष्य आहे. आणि नक्कीच सर्व काही भेटत असतं या जगामध्ये, पण जुने मित्र आणि त्यांच्यासोबतचे ते शाळेतील दिवस मात्र आपल्याला पुन्हा कधीही मिळणार नाहीत. आणि जर तुम्हाला विकायला प्रत्यक्ष जग बसलेलं आहे, तुम्ही मात्र टिकायला नेहमी शिकलं पाहिजे. हेच आपल्याला नेहमी स्मरणात धरायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, राजकारण हा तर एक प्रकारचा खेळ आहे. चालाक लोक तो नेहमी खेळत असतात आणि मूर्ख लोक मात्र दिवसभर त्यावर चर्चा करतात. हे देखील आपल्याला समजलं असेल. बाकी वेळेनुसार जशा तारखा बदलतील तसं मात्र गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धती देखील नेहमी बदलत असतात. हे देखील तुम्ही निरीक्षण केलेलंच असेल. आणि प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारेलच असं देखील काहीच नाही. तर काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वागणं मात्र ते कधीही बदलणार नाहीत. आणि नक्कीच नात्यांची कदर ही तर पैशांसारखीच आपण मात्र केली पाहिजे. कारण दोन्हीही गमावणं हे तर खूप सोपं आहे, परंतु ते दोन्हीही कमावणे हे भरपूर कठीण आहे. म्हणून तुम्ही मात्र त्यांची नेहमी नक्कीच किंमत केली पाहिजे. बाकी नक्कीच भगवंत नेहमी म्हणतात प्रत्येक क्षणी आयुष्यात संकटे येत असतील तर मग मात्र तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कारण जितक्या जास्त तुम्ही संकटांचा सामना कराल त्यापेक्षा जास्त मात्र तुमच्या आयुष्यामध्ये सुख तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. बाकी सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना मात्र कधी पाय नसतात म्हणून त्या नेहमी पसरत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चूक नसताना केवळ वाद नको म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं नक्कीच प्रतीक असतं. हे देखील तुम्हाला नेहमी समजायचं आहे. बाकी विचार करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही मात्र तुमचा दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो तर सातत्याने प्रयत्न केल्याने तुम्हाला मात्र नक्कीच मार्ग सापडून जाईल. बाकी बदलती माणसे त्याच पद्धतीने नक्कीच बदलती नाते आणि बदलते हवामान मात्र दिसत नसले तरी देखील
ते मात्र आपल्याला 101% जाणवतात. बाकी लोकांचं कसं आहे, मेलेल्या माणसांसाठी रडायचं आणि जिवंत माणसांचा मात्र फायदा प्रत्येक क्षणी घ्यायचा, हीच तर खरी दुनिया आहे. म्हणून तुम्ही मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला मात्र नक्कीच शिकली पाहिजेत. आणि मित्रांनो, तुमचं काम चांगल्या प्रकारे करून समाधानपूर्वक तुम्ही मात्र विश्रांती घ्या. इतरांना तुमच्याबद्दल काय वाटते ते मात्र तुम्ही त्यांच्यावर सोडून द्या. प्रत्येक क्षणी जर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य करत असताना इतर गोष्टींचा विचार कराल तर मग मात्र तुम्ही त्या कार्यामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. म्हणून भगवंत नेहमी म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवायचं आहे आणि त्या ध्येयासाठी मात्र तुम्हाला नेहमी कर्म करत जायचे आहेत. अर्थात तुम्हाला नेहमी प्रयत्न प्रामाणिकपणे करत जायचं आहेत. एक दिवस मात्र ते प्रत्यक्ष ध्येय स्वतः तुम्ही साकार कराल, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून मात्र माणुसकीचे दर्शन तुम्हाला घडेल, याची मात्र अपेक्षा तुम्ही कधीच करू नका. बाकी ज्यांनी तुमच्याबद्दल जसा विचार केलेला आहे तसा मात्र तुम्ही असाल. बाकीचं तुम्ही मात्र त्या भगवंतांना माहिती आहे की प्रत्यक्ष तुम्ही कसे कर्म केलेले आहेत. म्हणूनच भगवंतांवरती मात्र आपण नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. बाकी प्रत्येक उगवता सूर्य मात्र सांगून टाकतो की कालचं दुःख विसरून आज तुम्ही नव्याने जगायला नेहमी सुरुवात करा. म्हणूनच काल जे काही तुमच्या आयुष्यात घडले त्याचा विचार करण्यापेक्षा आज तुम्हाला काय घडवायचं आहे याचा मात्र तुम्ही नेहमी विचार करा. आणि ज्या मैदानात पराभवाची चर्चा चालू असेल त्या मात्र मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आपण मात्र कधी माघार घेऊ नये. कारण हेच आपल्याला मात्र सिद्ध करून दाखवायचं असतं. बाकी मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम मात्र आपल्याला ठेवावं लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून नेहमी मोठे केलं जातं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी या जगात रिकामे लोकांचे मात्र मुळीच किंमत नाही. त्यामुळे तुम्ही मात्र स्वतःला नेहमी नक्कीच बिझी ठेवला पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही कधी पडलात तर तुम्ही स्वतःच उठायला शिका. कारण लोक पडलेला पैसा उचलतात, माणसं कधीही ते उचलणार नाहीत. म्हणूनच तुम्हाला मात्र स्वतःला नेहमी सावरत जायचं आहे. बाकी एक मात्र सर्वात मोठं सत्य ते म्हणजे दुसऱ्यांना नाव ठेवत जगणं हेच मानसिक दारिद्र्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. म्हणून तुम्ही इतरांना कधीही नाव मात्र ठेवू नका. बाकी सुखी जीवन जगायचंच असेल तर कोणाच्याही आयुष्यात जास्त काळ मात्र आपण कधीही थांबू नये. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्ष काही माणसं तर औषधासारखी असतात, त्यांच्यासोबत क्षणभर बोलण्याने सुद्धा नक्कीच तुम्हाला बरं मात्र वाटायला लागेल, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत नेहमी म्हणत असतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही प्राप्त करायचं आहे किंवा जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्षणी कष्ट मात्र करायचे आहेत. बाकी दुसऱ्यांना दोष तर तेच देतात ज्यांच्यात सत्याला समोर जाण्याची मुळीच हिंमत नसते. आणि सगळ्यांना समजून घेणारी व्यक्ती मात्र नक्कीच कित्येक वेळा एकांतात मात्र रडलेली असते, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच जीवनात व्यस्त मात्र आपण इतके राहावे की पश्चाताप, भीती, दुःख आणि दोषासाठी आपल्याला मात्र वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त आपल्याला मात्र नक्कीच दुःखी दिसून जाईल. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात धरा, ते म्हणजे योग्य ते आपण मात्र बोलायला शिकलं पाहिजे. कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. कारण सृष्टीचा नियम आहे की प्रत्यक्ष बली हा बकऱ्याचाच दिला जातो, वाघाचा मुळीच नाही. हे देखील आपण नेहमी आत्मसात केलं पाहिजे. बाकी दुसऱ्याला पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतःला एकदा आरशात बघा. उगाच गैरसमज करून दुसऱ्यांबद्दल प्रत्यक्ष अफवा मात्र आपण कधीही पसरू नये, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि ध्येय सापडले नाही तर मार्ग मात्र आपण लगेच बदलावे. कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात. म्हणूनच तुम्हाला फक्त मार्ग बदलायचा आहे.
नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे यश मात्र मिळूनच जाईल. फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची देखील फसवणूक होईल. जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी भगवंत आनंद देईल. बाकी जे तुम्ही करणार ते मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या मागे नेहमी धावत राहायचे आहे. कारण जर आज नाही तर कधीच नाही. लोक काही वेळा लक्ष घालतील, फक्त तुम्ही मात्र थांबू नका. तुमचा प्रत्यक्ष टप्पा कधीतरी नक्कीच येईल. अर्थात तुमची वेळ नक्कीच येईल. फक्त त्यासाठी मात्र तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहायचा आहे. बाकी जे लोक तुमची नेहमी नक्कीच परीक्षा पाहत असतात त्यांना उत्तर देण्याची क्षमता मात्र नेहमी तुम्ही तुमच्याजवळ ठेवली पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्ष मान्य आहे की वाईट वेळ सांगून कधी येणार नाही, पण ती जेव्हा कधी येणार काहीतरी तुम्हाला नक्कीच शिकून नक्कीच जाणार, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जो मैदानात हारतो तो तर पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हारणारा माणूस कधीही आयुष्यात जिंकू शकणार नाही. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि कोणाच्या पुढे पुढे करून यशस्वी प्रत्यक्ष होण्यापेक्षा तुम्ही मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून मात्र नक्कीच तुम्ही ठरवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी कधी चांगलं आहे. बाकी आपले ध्येय योग्य असल्यास मात्र अपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी नेहमी 100% हिंमत देईल. हे देखील तितकंच करे. आणि शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर प्रत्यक्ष दगडाने देतो. शहाणा व्यक्ती तर प्रत्यक्ष तो आहे फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवत असतो. एवढं मात्र आपण नेहमी उत्तम पद्धतीने समजून घेतलं पाहिजे की जो तुमच्यावर टीका करेल त्याला मात्र नेहमी तिथल्या तिथं उत्तर देण्यापेक्षा नेहमी तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रयत्न, अर्थात तुम्ही नेहमी प्रयत्न करत चला. वेळ आल्यानंतर त्याचे उत्तर 100% देऊन टाकेल. बाकी ज्याला वेळेची किंमत समजेल त्याला मात्र समाजात 100% मान मिळून जातो. म्हणून आपण देखील नेहमी वेळेची नक्कीच किंमत केली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्ही करू शकणार नाही असे लोक म्हणतात तेच कार्य आपण पूर्णत्व एकदम चांगल्या पद्धतीने करणं हेच आयुष्यातले सर्वात उत्तम कार्य आहे. बाकी लोक तुमच्यावर दगडफेक करतील, पण आपण मात्र त्या दगडाला नेहमी मोलाचा दगड बनवलं पाहिजे. एवढंच आपण नेहमी स्मरणात धरायचं आहे. आणि आयुष्याची प्रत्येक सकाळ ही तर अटींसह येते आणि प्रत्यक्ष आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काही ना काहीतरी आपल्याला मात्र 100% अनुभव देऊन जाते. बाकी भूतकाळ बदलला तर जाऊ शकणार नाही, परंतु भविष्य तुमच्या 100% हातात आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या भविष्यकाळी नेहमी प्रत्यक्ष प्रयत्न करायचे आहेत. आणि नक्कीच आयुष्यात किती जखमा झाल्या तरी कधी निराश मात्र तुम्ही नक्कीच होऊ नका. कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी देखील समुद्र कधीही कोरडे होत नाही. यावरूनच आपल्याला मात्र नेहमी आयुष्य जगायचं आहे. आणि मित्रांनो, हे देखील तितकंच आपल्याला समजायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी या तर प्रत्येक क्षणी काही ना काही कारणासाठी येत असतात, अर्थात तुम्हाला समजण्यासाठी येतात. म्हणूनच तुम्हाला मात्र प्रत्येक गोष्टीमधून अनुभव घ्यायचा आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने नक्कीच पुढे घेऊन जाईल. बाकी आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी नुसता पळत होतास, ते गेले घरी निघून, तू मात्र एकटाच आता जळत होतास, हे मात्र तुम्हाला शेवटच्या क्षणी उत्तम पद्धतीने समजून जाईल. आणि इतरांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधीकधी तुमचीच किंमत त्या जागी मात्र शून्य होऊन जाईल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सगळ्यांचं सगळं करून सगळे ज्याच्यावर नाराज असतात ते मात्र घरातील एक मोठे कर्ता असतात. आणि मित्रांनो, इतरांना त्यांच्या दुःखामध्ये दिलासा देणारी व्यक्ती बराच वेळ स्वतःच्या दुःखामध्ये मात्र एकटी असते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी नाराज होऊ नका, कारण आयुष्य हे तर सर्कसमधल्या जोकरासारखं होत असतं. किती दुःख असलं तरी देखील आपल्याला मात्र जगासमोर नेहमी हसूनच दाखवावं लागतं. एवढं मात्र नक्कीच आयुष्यात प्रत्येकांच्या होत असतं.
परंतु किती दुःख असले तरी देखील आपण मात्र नेहमी सकारात्मक नक्कीच विचार केलं पाहिजेत. बाकी उगाच कुणाला जास्त भाव देखील तुम्ही देऊ नका. बाकी जे तुमच्यासाठी तुम्ही देखील त्यांच्यासाठी, एवढंच तुम्हाला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी नक्कीच स्तुती आणि हृदय हे दुखवल्यानंतर मागितलेली माफी याचा मात्र नंतर काही देखील नक्कीच उपयोग नसतो, हे देखील तितकंच खरे. आणि काही वेळा तुम्ही मात्र तुमच्या मनातील भावना जास्त प्रत्यक्ष व्यक्त कराल तर मग मात्र त्या भावनांना कधी किंमत राहणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीची आपण मात्र नक्कीच मर्यादा ठेवली पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की वेदना मात्र पाळता कधी येणार नाहीत किंवा ते तुम्हाला टाळता देखील येणार नाहीत. काही केल्या सांभाळता मात्र तुम्हाला ते येणार नाहीत, फेकता देखील येणार नाहीत किंवा विकता देखील येणार नाहीत. प्रत्यक्ष तिच्या समवेत जगूनही जगता देखील तुम्हाला येणार नाहीत. ह्याच वेदना असतात. म्हणून तुमच्या आयुष्यात वेदना आल्यानंतर तुम्ही मात्र कधीही वेदना तुमच्या आयुष्यात आहे याचा मात्र जास्त विचार करू नका. आणि एखाद्या व्यक्तीशी बोलताना मात्र शब्दांची उंची आपण जास्त ठेवायची असते, आवाजाची कधीही नाही. आणि विरुद्ध परिस्थितीतही जर तुम्ही स्वतःला नेहमी शांत ठेवत असाल तर मग मात्र हे सत्य आहे की प्रत्यक्ष तुम्ही प्रत्येक संकटामध्ये मात्र 100% जिंकाल. म्हणूनच प्रत्येक अडचणीमध्ये तुम्ही मात्र स्वतःला नेहमी शांत ठेवायला शिका. आणि जगातील एकच गोष्ट मात्र माणसाला कधी यशस्वी होऊ देणार नाही, ती म्हणजे स्वतःच्या प्रत्यक्ष मनातील असलेली भीती आणि स्वतःच्या मनामध्ये असलेले नकारात्मक विचार. म्हणून ते लवकरात लवकर तुम्ही मात्र काढून टाकले पाहिजेत. वागण्यात चांगुलपणा असलाच पाहिजे, सर्वांचा तुम्ही आदर केलाच पाहिजे. तुम्ही मात्र जे बोलाल ते मात्र सत्य व प्रामाणिक असलंच पाहिजे. आणि विचार हे सकारात्मक देखील असले पाहिजेत. हे असेल तर याचे फळ जीवनात कुठे ना कुठे तुम्हाला भगवंत नक्कीच देईल. यामुळे माणसांचे जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी तसेच यशस्वी देखील होते. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी या गोष्टी उत्तम पद्धतीने समजायच्या आहेत. आणि मित्रांनो, अपेक्षा आणि विश्वास यामध्ये तर फरक कमीच आहे, परंतु अपेक्षा ही ठेवायची असते तर विश्वास मात्र हा आपण स्वतः कमवायचा असतो. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे हे तर प्रत्यक्ष असतातच, फक्त ती सावकाशपणे तुम्हाला मात्र नेहमी शोधायचे असतात. कारण कुठलाच प्रश्न उत्तराशिवाय निर्माण मात्र कधीही होऊ शकणार नाही. आणि तुमचे सर्व प्रश्न सुटण्यासाठी नियतीला वेळ देखील हवा असतो. म्हणून तुम्ही मात्र नेहमी आयुष्यामध्ये संयम नक्कीच बाळगला पाहिजे. बाकी शिस्तप्रिय आणि नेहमी ध्येयनिष्ठ प्रत्यक्ष मन जीवनामध्ये आनंदाची 100% निर्मिती करत असतो, हे मात्र सर्वात मोठं सत्य. बाकी नक्कीच आधार देणारा हात रिकामा असला तरी देखील चालेल, परंतु नक्कीच स्पर्श मात्र बळ देणारा असावा, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, कोणाचाही राग दोष करण्याची सवय मात्र जीवनात कोणतीही सुख तुम्हाला मिळू देणार नाही. तर ही सवय तुमची मानसिक शांती नेहमी भंग करत असते. म्हणून होता येईल तेवढे प्रत्येकासोबत तुम्ही मात्र शांततेत राहण्याचा 100% प्रयत्न करायला शिका. बाकी संस्कारांना कोणतीही ओळख मात्र मुळीच नसते, ते तर माणसांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून उत्तम पद्धतीने नक्कीच समजून जाते. हे देखील तितकंच खरे. मनाला स्वच्छ आपण मात्र नेहमी ठेवलं पाहिजे. इतकं स्वच्छ आपण ठेवलं पाहिजे की प्रत्येकाला तुमच्यासारखं पवित्र मात्र 100% बनावंसं वाटेल. एवढं मात्र तुम्ही नेहमी तुमच्या मनाला स्वच्छ ठेवा. बाकी आनंद कधीही सहज मिळणार नाही, तो तर तुम्हाला शोधावा लागेल. मुक्त हास्य प्रत्येक क्षणी उधळून आणि प्रत्यक्ष दुसऱ्यांनाही तुम्हाला मात्र 100% ते द्यावे लागेल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आयुष्य तुम्ही मात्र समजून घ्या आणि संपण्याआधी ते तुम्ही आनंदाने जगून घ्या. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे मात्र दोष विकार वाढतात आणि तो त्या प्रत्यक्ष विकारांचा विनाशा प्रत्यक्षपासून नेहमी दर जात राहतो.
एवढं मात्र नक्कीच खरे, मन शांती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रत्यक्ष चुकलं जर तुमचं चुकलं असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही नक्कीच माफी मागा आणि चुकलेल्यांना मात्र तुम्ही तिथल्या तिथे क्षणी नक्की क्षमा करायला शिका. आणि जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला नेहमी स्वतःची ताकद बनवत असतो तो मात्र नक्कीच यशस्वी होतो. बाकी नशिबापेक्षा कर्तृत्वावर मात्र नक्कीच आपण जास्त विश्वास ठेवला पाहिजे, कारण उद्या येणारी वेळ तुमच्या नशिबामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे असणार आहे, एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी ज्याच्याजवळ सुंदर विचार आहेत तो मात्र कधी देखील एकटा नसतो. म्हणूनच आपण देखील या संदेशामध्ये जे काही उत्तम विचार सांगण्यात येत असतात ते मात्र नेहमी आपण आत्मसात करायला शिकलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, निराश होऊन जगण्यापेक्षा आशावादी दृष्टिकोन ठेवून मात्र आपण जगावे. श्रेयस्कर आणि सुखद हे आपल्यासाठी 100% असते. बाकी आयुष्याला चांगलं वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर प्रत्यक्ष चांगल्या सोबतीची जास्तीत जास्त गरज असते, हे देखील तितकंच खरे. आणि समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही प्रत्यक्ष जहाजाला कधी बुडू शकणार नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर मग मात्र ते जहाज बुडल्याशिवाय कधीच राहणार नाही. तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार आपणास हरवू मात्र शकणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनामध्ये प्रवेश देणार नाही तोपर्यंत मात्र. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार असावे हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्हाला उत्तम पद्धतीने समजायचं आहे की तुम्हाला तुमच्या क्षेत्रात टिकायचे असेल तर तुमच्यावर होणाऱ्या टीका आणि तुम्हाला मात्र ती सहन करावी लागेल, कारण स्तुती आपल्याला आळशी बनवते तर टीका मात्र व्यक्तीला खडबडून जागं करते. त्रास घडून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि जर साजराच केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होतो. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दल मात्र आपण कधीही वाईट मत नक्कीच करून घेऊ नये. दुसऱ्यांचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असे देखील कधी होणार नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या निंदेला उत्तर मात्र कधीच द्यायचं नसतं, कारण निंदा ही नेहमी बुद्धीच्या कमकुवतपणामुळे होते आणि त्याला उत्तर न देणं हे आपल्या मनाच्या मोठेपणा असतो. एवढ्या मात्र गोष्टी आपल्याला उत्तम पद्धतीने समजायच्या आहेत. बाकी आनंद मिळवण्यासाठी हे तर आपण स्वतः आनंदी राहणे हेच गरजेचं आहे. आणि आयुष्यात जर तुम्हाला खरोखरच सुख शांती हवी असेल तर समोरचा बदलेल याची वाट न बघता स्वतःमध्ये मात्र तुम्ही नेहमी नक्कीच बदल करायला शिका. बाकी कोणताही हेतू नसलेला विकार मात्र विरहित सर्वांचे नेहमी मंगल व्हावे, कल्याण व्हावे हा विचार जेव्हा तुमच्या अंतर्मनातून निघेल तेव्हा मात्र माणसांचे मन अतिशय निर्मळ, परिशुद्ध, पवित्र असते. अशा प्रसंगी खऱ्या अर्थाने तो माणूस मानवी सद्गुणांनी युक्त माणूस म्हणून सिद्ध होत असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे तर अधिक महत्त्वाचं आहे, कारण भगवंतांनी तुम्हाला जे दिलेले आहे त्यामध्ये मात्र तुम्ही नेहमी आनंदी आणि समाधानी मात्र राहायला शिका. बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या तर दोन्ही परमेश्वरांनी दिलेले आहेत. फरक तर इतकाच आहे की जो नेहमी मनापासून पाहतो त्याला मात्र त्यातील गुणवत्ता दिसतात आणि जो नेहमी तपासून पाहतो त्याला मात्र प्रत्येकाच्या अंगातील नक्कीच कमतरता दिसत असतात. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा मात्र सर्वात जास्त महत्त्वाची आहे. जर दिशा तुमची योग्य नसेल तर वेगाचा मात्र काहीच उपयोग नाही. म्हणूनच योग्य दिशेवरती तुम्ही मात्र नेहमी प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. बाकी दुःखाचे कारण अज्ञानाचा अभाव आहे आणि आनंदाचे कारण मात्र ज्ञानाचा प्रभाव आहे आणि शांततेचे कारण स्वतःचाच खरा स्वभाव आहे. बाकी पाण्यासारखे आपण मात्र नेहमी व्हायला पाहिजे. अर्थात तुम्ही पाण्यासारखे राहा, सतत तुम्ही वाहत राहा, कारण पाण्याला नक्कीच माहिती आहे जर प्रत्यक्ष ते थांबलं तर तिथेच त्याचं अस्तित्व संपून जाते. म्हणूनच तुम्हाला देखील नेहमी प्रयत्न करत राहायचे आहेत, एवढं मात्र नेहमी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी दुःखी हृदयासाठी
स्नेहाचा एक कटाक्षही कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा आहे. बाकी स्वभाव अशी गोष्ट आहे जी नेहमीसाठी सर्वांचा तुम्हाला मात्र प्रिय बनवून ठेवते. किती कोणापासून तुम्ही दूर जरी राहिलात, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची मात्र आठवण होतच असते. म्हणून स्वभावसुद्धा माणसाने कमवलेलं सर्वात मोठं एक उत्तम धन आहे. म्हणून तुम्हाला नेहमी तुमच्या स्वभावाला शांत आणि समाधानी मात्र ठेवायचं आहे. बाकी यशाचे खरे मोजमाप तर केवळ तुम्ही आयुष्यात किती मिळवले हे नाही, तर तुम्ही इतरांच्या जीवनावर किती सकारात्मक प्रभाव टाकला हेच जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि फक्त तुमचं मन सगळ्यांसाठी माणुसकीने मात्र नक्कीच आपण भरलेलं ठेवलं पाहिजे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तुम्ही त्यावेळी मात्र स्वतः असाल, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड तुम्ही करा ज्यांना स्वतःच्या प्रवृत्तीपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्त्वाच्या वाटतील. बाकी जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत मात्र 100% तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला जाईल. एकदा जरी तुमची गरज संपली की मग मात्र तुमच्या निंदेचा प्रसार घरोघरी 100% केला जातो. हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच रस्ता एखाद्या वेळी खराब लागला म्हणून मागे मात्र आपण कधीही वळू नये. गती त्यावेळी मात्र तुम्ही तुमची कमी करा, पण पुढे मात्र नेहमी चालत राहा. कदाचित पुढची वाट तुमच्यासाठी सुखमय असेल, याचा मात्र नेहमीच आपण विचार केला पाहिजे. बाकी खरं बोलणारी आणि योग्य दिशेने चालणारी व्यक्ती मात्र नेहमी या जगाला नेहमी कधी आवडणार नाही, परंतु ती व्यक्ती भगवंतांसाठी नेहमी प्रिय असते. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी सत्याच्या पाठीशी राहायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, अहंकारात आणि संस्कारात फरक तर फक्त इतकाच असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव आहे अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे तर नाव आहे खरे संस्कार. म्हणून आपण मात्र आपल्या संस्कारांना कधीही सोडू नये, एवढं मात्र नक्कीच खरे. पृथ्वीवर घनदाट वृक्षाच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षाची छाया अधिक 100% शीतल असते, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि शब्दातून व्यक्त होणं म्हणजे नक्कीच जगण्याला पूर्णत्व येणं हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष कष्ट आणि सेवा यातच खरा आपल्याला आनंद मिळून जाईल. जे प्रत्यक्ष दुसऱ्यांसाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा मात्र 100% स्वाद घेता येतो, एवढं मात्र नेहमी नक्कीच खरे. आणि नक्कीच भगवंत नेहमी म्हणतात की जितकं जास्त तुम्ही प्रामाणिक राहाल, जितके जास्त तुम्ही उत्तम कर्म कराल, तितकं जास्त तुम्हाला या आयुष्यामध्ये आनंद मिळून जाईल. बाकी गोड शब्द आणि चांगला व्यवहार प्रत्यक्ष हेच माणसाला श्रेष्ठ नेहमी बनवतात. केवळ अपमान प्रत्यक्ष अमापधन असल्याने माणूस मात्र कधीच धनवान होणार नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती आहे ज्याच्याकडे मधुरवाणी, नम्रता, नेक व्यवहार आणि सुंदर विचार असतात. म्हणून हे मात्र आपण नेहमी स्वतःजवळ ठेवलं पाहिजे. बाकी मनासारखं कोणालाही इथे मात्र कधी जगता येणार नाही. परिस्थितीनुसार जगाला शिकवणारे शास्त्र म्हणजे खरे तर अध्यात्मक आहे. आणि मित्रांनो, जपून ठेवणं तर महत्त्वाचंच. मग ते सुगंधी फूल असो किंवा प्रत्यक्ष आयुष्य सुगंधित करणारी गोड माणसं असोत, त्यांना मात्र आपण नेहमी जपून ठेवलं पाहिजे. बाकी माणसातल्या माणुसकीचा तिथेच आरंभ होतो जिथे त्याचा स्वार्थ 100% समाप्त होतो. आणि स्वतःला आनंदी ठेवा. ती जबाबदारी मात्र आपण कधी इतरांना देऊ नये, आणि इतरांकडून मात्र याबद्दल आपण कधी अपेक्षा ठेवू नये. आणि मित्रांनो, एखाद्याच्या चुकीच्या शब्दाकडे किंवा कृतीकडे लक्ष देण्यापूर्वी त्याने केलेल्या 1000 चांगल्या गोष्टी तुम्ही मात्र आठवत चला. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा मात्र 100% होणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी नकारात्मक विचार करणं तर काही अवघड नाही. सकारात्मक विचार करायला सरासर प्रत्यक्ष बुद्धी आणि मनाचा मोठेपणा 100% लागत असतो, हे देखील तितकंच खरे. बाकी डोळे
हे तर स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना मात्र व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीने 100% दिलासा देऊ शकतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच सत्याची साथ देणाऱ्याला शांत आणि समाधानी जीवन 100% लाभत असते. बाकी आयुष्याने दिलेल्या सुख दुःखाची बेरीज कधी देखील समान नसते. कणभर सुख हे तर मनभर दुःखापेक्षा कायम सरस ठरते. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची 100% शक्ती आहे. म्हणून तुम्हाला मात्र तुमचे मन आणि तुमची वागणूक नेहमी चांगली ठेवायची आहे. बाकी मित्रांनो, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून आपण मात्र नेहमी जगलं पाहिजे. कारण व्यक्ती कधी ना कधी संपून जातो, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहतो. ह्याच यामधला एक मोठा फरक आहे. बाकी अहंकार कधी कुणाला चुकलेला नाही, पण त्याचे दोन चेहरे आहेत. प्रत्यक्ष एक स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे गर्व. अहंकारांचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा मात्र कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वांचं रूप धारण करेल तेव्हा मात्र तो प्रत्यक्ष फक्त विनाशाला निमंत्रण देतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी तुमची आर्थिक श्रीमंती किती देखील उच्च असली तरी देखील तुमच्या वर्तनाची उंची देखील तितकी मात्र 100% महत्त्वाचे आहे. बाकी कर्तव्य, कर्ज आणि उपकार या तिन्ही गोष्टींचे कधीच विस्मरण आपण मात्र मुळीच नक्कीच होऊ देऊ नये. आणि मित्रांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्ही कोण आहात यावर मात्र सुख कधीच अवलंबून नाही, तर तुमच्या मनात कोणते विचार चालू आहेत यावरच तुमच्या आयुष्यामधले 100% सुख अवलंबून आहे. बाकी योग्य ज्ञान हेच तुमच्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान असते. म्हणून योग्य ज्ञान मात्र आपण नेहमी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. बाकी दुःख घेऊन आनंद व्यक्त करणं हेच म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आहे. माणुसकी शिकत माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती आहे. एवढं देखील आपण नेहमी आत्मसात करायला शिकलं पाहिजे. बाकी बी आवाजाशिवाय उगते, पण झाड मात्र प्रचंड आवाजाने पडते. विनाशाला आवाज नक्कीच आहे, पण निर्मिती शांत असते. हीच तर खरी मौनाची शक्ती आहे. म्हणून जर मित्रांनो तुम्हाला देखील तुमची निर्मिती करायची असेल, अर्थात तुम्हाला देखील तुमच्या आयुष्याची निर्मिती करायची असेल, तर तुम्ही शांत राहून नेहमी कष्ट करा. ज्या क्षेत्रात तुम्ही कष्ट करत आहात त्यापुढील मात्र तुमचे कधी तुम्ही प्लॅन नक्की सांगू नका. एवढं मात्र आपण नेहमी शांतता बाळगली पाहिजे. बाकी जीवनातील परिस्थिती आणि निर्णय यांचा मात्र संबंध खूप खोलवर तर नक्कीच आहे. बऱ्याच वेळा परिस्थिती निर्णयांमुळे नेहमी निर्माण होते, आणि बरेचसे निर्णय परिस्थितीमुळे मात्र घेतले जातात, हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, ज्ञानाला आचरणाची जोड असेल तर मग मात्र मनुष्य स्वतःसह इतरांचे देखील भले करू शकतो, हे देखील तितकंच खरे. बाकी तुमच्या वाईट काळात नक्कीच लोकांनी तुमच्यासोबत उभं राहावं अशी मात्र तुमची अपेक्षा असेल, तर तुमच्या चांगल्या काळात त्यांना मात्र तुम्ही नेहमी जपायला शिकलं पाहिजे. बाकी नक्कीच जगातील सर्वात चांगली भावना म्हणजे तुमच्यामुळे कोणतरी आनंदी आहे हे बघणंच आहे. तुमच्यामुळे कोणीतरी आनंदी असेल तर तुम्ही मात्र तुमच्या आयुष्यात कधी देखील दुःखी नसाल, कारण भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी असेल. आणि शब्दाने दिलेल्या उत्तरापेक्षा मौनाने दिलेले उत्तर हे तर समोरच्या माणसाच्या मनात खोलवर परिणाम करतात. म्हणून मौनाचे मूल्य मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन तर नक्कीच येते, आणि नक्कीच आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी उत्तम अनुभव देखील तुम्हाला 101% देऊन जाते. ते मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने आत्मसात करायला नक्की शिकलं पाहिजे. आणि कोणतीही व्यक्ती 100% तर कधी चांगली नसते, तशी ती वाईट देखील नसते. गुण दोषांचं मिश्रण म्हणजे 100% माणूस आहे. म्हणूनच तुम्हाला मात्र प्रत्येकांमधले उत्तम गुण आत्मसात करायचे आहेत. बाकी आयुष्य काही जागा मात्र अर्थात आयुष्यात काही जागा 100% रीत राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी घेऊ नका. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात
परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा मात्र तुमच्या मनोबलाचा दिवा तुम्ही लावायला शिका आणि तुम्ही मात्र प्रकाशाकडे जा. हेच तुम्हाला समजायचं आहे. बाकी सगळं सहज मिळेल इतकं मात्र आयुष्य सोपं कधीच नसतं. संघर्ष हा तर आपण प्रत्येकाला नेहमी करावा लागतो एवढं देखील तितकंच खरे. बाकी प्रामाणिकतेच्या तळ्यात उभं राहिलं की मग मात्र स्वतःला स्वतःचं खरं खोटं प्रतिबिंब देखील दिसून जातं एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, भगवंत तर नेहमी म्हणतात की तुमच्यासोबत असणारी माणसं तुम्हाला नेहमी जगायला शिकवत असतात, तर तुम्हाला सोडून नक्कीच जाणारी माणसं पुढे कसं वागायचं हे तुम्हाला नेहमी शिकवत असतात. अर्थात प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही ज्ञान 100% मनुष्याला प्राप्त होते, परंतु ते ज्ञान मिळाल्यानंतर ते स्वतःमध्ये आत्मसात करणं, अर्थात जे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत त्या अनुभव आणि ज्ञान जर तुम्ही आत्मसात कराल, अर्थात जो आत्मसात करत असतो तोच मनुष्य आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होतो एवढं मात्र नक्कीच खरे. तुम्ही स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे याहून मोठे आणि दुसरे कुठले सुखाचे क्षण मात्र मुळीच कधी असू शकणार नाहीत एवढं देखील आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. संवादाला मात्र शब्दांची नाही तर समजून घेणाऱ्या व्यक्तींची जास्तीत जास्त आवश्यकता असते एवढं देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे गोष्टीमधील खरा उद्देश आपल्याला तिथल्या तिथे नक्कीच समजून जातो. बाकी धन दौलत प्रत्यक्ष ते नाही, जर तर तुमच्यातला नम्र स्वभावाने एकमेकांचे तुम्ही मन जिंका. कारण मोगऱ्याला तर फळ येणार नाहीत, पण त्याच्या सुगंधानेच तो सर्वांना नेहमी मोहून टाकत असतो. यामध्येच मनुष्याचे खरे आयुष्य आपल्याला मात्र समजून जाते. बाकी आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण मात्र जे शोधत असतो ते आपल्याला कधी देखील मिळणार नाही. आयुष्य संपत जाते, शोध मात्र 100% कार्य थांबणार नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर आपण शोधत होतो ते तर माझ्या जवळ होते, ते म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्हाला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्ही अध्यात्म निवडा, अर्थात तुम्ही भक्ती मार्गाला लागा. नक्कीच तुम्हाला समाधान मिळून जाईल. बाकी विचारांचा प्रभाव नेहमी आपल्या मनावर पडतो, मनाचा प्रभाव हा मात्र शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार आपण मात्र आपल्या मनामध्ये आणावेत आणि नेहमी समाधानी राहून नक्कीच हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. बाकी स्वप्न थांबले की आयुष्य देखील थांबत जातं, विश्वास उडाला की आशा देखील संपून जाते, काळजी घेणं सोडलं की प्रेम देखील संपून जातं. म्हणून तुम्ही स्वप्न पहा आणि विश्वास ठेवा, बाकी काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदरपणे तुम्हाला मात्र 100% परावर्तित होताना पुढील काही भविष्यामध्ये दिसून जाईल. म्हणूनच तुम्ही तुमच्या भूतकाळात लक्ष केंद्रित करण्यापेक्षा नेहमी वर्तमान काळामध्ये जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी परिस्थिती बदलायचीच असेल तर सर्वात आधी तुम्ही मात्र स्वतःचा विचार बदला. पण फक्त विचार बदलून कधीच चालणार नाहीत, तर त्या विचारांवर समाधान काय आहे हेही आपण मात्र शोधलं पाहिजे, अर्थात आत्मसात देखील केलं पाहिजे. आणि नक्कीच चुका तर नेहमी काही ना काही आपल्याला शिकवत असतात, कधी चांगलं तर कधी वाईट अनुभवांची जाणीव देखील करून देत असतात. बाकी आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे खाण्यापेक्षा जास्त डोळ्यावर नक्कीच विश्वास ठेवणं. आणि बाकी तुम्हाला जे काही मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं हा विचार ज्याही श्रेणी तुमच्या मनात जन्म घेईल तेव्हापासून मात्र खऱ्या अर्थाने तुमचा प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने 100% सुरू झालेला आहे असं मात्र तुम्ही नेहमी समजून पुढे मात्र चालत राहा. आणि संघर्षाशिवाय कधी तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून संघर्ष करण्यासाठी तुम्ही मात्र नक्कीच मागे हटू नका. अर्थात खूप लहानशी गोष्ट आहे, परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभावच तुमचं खरं भविष्य आहे. म्हणून तुम्ही तुमच्या स्वभावाला नेहमी सकारात्मक आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी मित्रांनो,
अपेक्षा संपली की मग मनस्थिती मात्र बिघडत जाते आणि चांगल्या गोष्टी ऐकण्याची आणि तसेच वाचण्याची प्रत्यक्ष ज्यांना सवय असेल त्यांना मात्र चांगलं बोलण्याची सवय आपल्यापण मिळून जाते, अर्थात आपोआप 100% लागते. हे देखील तितकंच खरे. कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो मात्र आयुष्यात कधी देखील हारणार नाही, हे नक्कीच खरे. आणि नक्की मित्रांनो, आपणच आपल्या दुःखाचे कारण नेहमी बनतो आणि आपण मात्र नेहमी दुसऱ्याला दोष देतो. म्हणूनच जर तुमच्यावर एखाद्याने टीका केलेली असेल तर तुम्ही मात्र त्या टीकेचा सारखा विचार करू नका. अर्थात जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात विचार कराल तसं मात्र तुम्ही तुमचं आयुष्य घडवाल. बाकी जीवनातील 7 सत्य जे आपल्याला देखील माहिती असले पाहिजेत. आरसा कधी तुम्हाला खोटं बोलू देणार नाही. ज्ञान तुम्हाला कधी देखील घाबरू देणार नाही. अध्यात्म मोहपाशामध्ये कधी देखील अडकवणार नाही. सत्य मात्र तुम्हाला कधी देखील कमकुत होऊ देणार नाही. प्रेम कधीही दोष करू देणार नाही. विश्वास कधीही तुम्हाला मात्र दुःखी होऊ देणार नाही. आणि कर्म मात्र जीवनामध्ये अपयशी तुम्हाला कधी देखील नक्कीच होऊ देणार नाही. हेच जीवनामधले खरे 7 सत्य आहेत जे आपल्याला देखील नेहमी उत्तम पद्धतीने समजायचं आहेत. बाकी काम केल्यानेच माणूस थकतो असं तर काहीच नसतं. कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला नेहमी थकवणारे असतात. म्हणूनच तुम्हाला नेहमी जास्त प्रयत्न करायचे आहेत. जर तुम्ही जास्त विचार कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही देखील करू शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि जर तुम्ही दुसऱ्यांसाठी दीप प्रज्वलित केलात तर मग मात्र तुमचाही मार्ग प्रकाशमय 101% तो करून टाकेल, तो म्हणजे भगवंत. आणि स्वार्थ सोडला की मग मात्र मनुष्याला आनंद घेताही येतो आणि आनंद देताही येतो. म्हणून आपण मात्र नेहमी स्वार्थ सोडून आयुष्य जगलं पाहिजे. आणि सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगता येईल. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर तुम्हाला मिळून जाईल परंतु आयुष्यभर त्याची तुम्हाला परतफेड करावी लागेल. म्हणून तुम्ही कधी असत्य बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते असत्य तुम्हाला काही क्षणासाठी तर वाचवेल परंतु तुमच्या भविष्यामध्ये ते तुम्हाला भरपूर रडवेल. आणि स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर आपण मात्र जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. बाकी माणूस समाधानकारक जीवन तर तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी देखील करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप नेहमी पसरत असतो. त्याच पद्धतीने तुम्ही जे कार्य करतात ते कार्य कधीही अजिबात तुम्ही सांगत फिरू नका. बाकी लोकांचे सल्ले आपण मात्र नक्कीच घ्यावे, कारण ते नेहमी फुकट असतात. पण निर्णय मात्र स्वतः आपण घ्यावे, कारण ते अमूल्य असतात. हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची मात्र आपण कधी देखील किंमत ठरवू नये. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरणं हेच आपल्यासाठी उपयुक्त आहे. आणि प्रत्यक्ष हे देखील चांगलं आहे, म्हणजे माणसं आपल्यापासून कधी देखील दुरावणार नाहीत हेच आपल्याला समजून जाईल. बाकी 100 वेळा तुटून पडला तरी देखील चालेल, पण पुन्हा उभं राहून धावण्याची तयारी मात्र 100% आपण आपल्या अंगी नक्कीच ठेवली पाहिजे. मन जर तुमचं प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सुंदरच सुंदर दिसून जाईल. म्हणून आपल्याला मात्र आपलं मन नेहमी प्रसन्न ठेवायचं आहे. बाकी तुम्ही जे काही बोलाल त्यातील शब्द मात्र तुम्हाला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्याच्या जीवनावर मात्र चांगला किंवा वाईट प्रभाव 100% पडू शकतो. आणि स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी हे मात्र स्पष्टपणे आपण नक्कीच नाकारायला शिकलं पाहिजे. जीवनात कधी देखील पश्चाताप करण्याची वेळ मात्र तुमच्यावर येणार नाही. आणि नक्कीच मित्रांनो, खोटेपणाचा वेग कितीही जास्त जरी असला तरी देखील ध्येयापर्यंत खरेपणाच तुम्हाला पोहोचून टाकेल. भावना मात्र कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि माणूस कळायला मात्र नक्कीच माणुसकी लागत असते. आणि चांगलं जगायला चांगले संस्कार 100% लागतात, हे देखील आपण नक्की समजलं पाहिजे. बाकी हे देखील तुम्ही नेहमी समजून घ्या
की सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधी देखील सत्य मात्र तुम्हाला स्वीकारू देणार नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची कधी चूक दिसते, ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार उत्तम पद्धतीने समजतात. म्हणूनच तुम्हाला मात्र अहंकार पूर्णपणे नक्कीच चुकून द्यायचा आहे. बाकी जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोघांचाही आपण मात्र स्वीकार केला पाहिजे, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची देखील जास्तीत जास्त गरज आहे. तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी याची देखील जास्तीत जास्त गरज आहे. बाकी नेहमी अंधारातील व्यक्ती आपण ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार आपण मात्र नेहमी ओळखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजेत. आणि मित्रांनो, बोलण्यापूर्वी तुम्ही मात्र विचार करा, कारण बोललेले शब्द 100% माफ केले जाऊ शकतात, परंतु विसरले ते कधीही जाणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारा आधार हा तर तुम्ही कधी काही केलेल्या निस्वार्थ सेवा आणि त्यागाची पोचपावती 100% असते, एवढे देखील आपल्याला नक्कीच समजायचं आहे. बाकी चांगले विचार आणि चांगली भावना हीच तर आयुष्याची खरी संपत्ती आहे, आणि ही संपत्ती तुम्हाला देखील लाभलेली आहे. फक्त ते तुम्हाला योग्य पद्धतीने समजून मात्र नक्कीच घ्यायचे आहे. बाकी तणावात मात्र आपण कधी आपले जीवन जगू नये, कारण जग परिवर्तनशील आहे. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही कधी राहणार नाही, अगदी काळजीसुद्धा नाही. यावर तुम्ही मात्र विश्वास ठेवा आणि नेहमी आनंदाने तुम्ही मात्र तुमचे जीवन जगा. बाकी आयुष्यातील प्रत्यक्ष छोट्या सुखांचा आनंद मात्र आपण लुटलं पाहिजे. ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची एक मोठी खरी कहाण आहे, हे देखील आपल्याला समजून जाईल. आणि रागात घेतलेला निर्णय हा तर व्यक्तिगत आयुष्याची अतिशय हानिकारक असतो. म्हणून माणसांनी रागावर मात्र नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात नेहमी केली पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात काही मात्र आपण सोडून द्यायचे असेल तर ते म्हणजे समोरच्याकडून नेहमी अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या, कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण आहे. अपेक्षा जर तुम्हाला ठेवायची असेल तर त्या अपेक्षा मात्र तुम्ही नेहमी स्वतःकडून नक्कीच ठेवायला शिका. बाकी परिस्थिती आहे तशी मात्र तुम्ही स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी तशी मात्र तुम्ही नेहमी ती प्रयत्न निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाकी समाधानाने तोच नेहमी असू शकतो, हसू शकतो, जो दुसऱ्याचे कधी काही वाईट करत नाही, चिंतितही नाही, आणि तो चांगले झोपू देखील शकतो, जो इतरांच्या चांगल्याचा नेहमी विचार करतो. त्यासाठीच चांगले विचार हे सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे, जे भगवंतांनी तुम्हाला देखील दिलेले आहे. म्हणून नेहमी चांगले विचार आपण मात्र नेहमी केले पाहिजेत. बाकी काही गोष्टी मात्र प्रत्यक्ष निकामी गोष्टी सोडून मात्र आपण दिलेच पाहिजे, कारण सगळ्याच धरून जर आपण ठेवल्या तर मग मात्र चांगल्या गोष्टी जपून ठेवायला 100% अडचण येते. आणि प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्यासाठी आपल्याला मात्र मनाला प्रशिक्षित आपण केलं पाहिजे. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तर तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर 100% अवलंबून असते, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी माणसाचे खरे औषध आहे. काही माणसांमुळे आपल्याला वेदना होतात, तर काहीमुळे वेदना 100% कमी होतात. आणि मन हे तर असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची जास्तीत जास्त गरज असते. आणि मित्रांनो, ज्या माणसांच्या मनात नेहमी स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि प्रत्यक्ष चुकीला चूक म्हणण्याची नेहमी स्वतःमध्ये हिंमत ठेवत असतात. बाकी वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आपल्याला आनंद मात्र मिळून जाईल. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला एक मोठा देखावा असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि साखर अंधारात किंवा उजेडात जरी आपण खाल्ली तरी देखील नेहमीच ते आपलं तोंड गोड करते. त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी आपण केले तरी देखील त्याचे फळ आपल्याला नेहमी गोडच मिळत असते. आणि मित्रांनो, एवढे देखील तितकंच खरे की प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्यासाठी तुम्हाला मात्र तुमच्या मनाला नेहमी प्रशिक्षित तुम्ही केलं पाहिजे. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर
जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबून असतो एवढं मात्र नक्कीच खरे। बाकी बाळू मामांनी तर आपण प्रत्येक भक्तांना संदेश दिलेला आहे की मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे तर मी पाणी आहे, आकाश देखील मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शीळ ही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गुरुडावर देखील मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव प्रेमळ भक्तांनो नक्कीच तुमच्या सोबत आहे असं मात्र आपल्याला भगवंतांनी नक्कीच संदेश दिलेला आहे। म्हणूनच आपल्याला मात्र नेहमी त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि नेहमी आपण मात्र म्हटलं पाहिजे की हे गुरुमाऊली सरू द्या माझे मी पण, तुमच्या दर्शने उजलो आमचे जीवन, नित्य करावे फक्त आणि फक्त तुमचेच चिंतन, तुमच्या धुलीचे भालीभूषण, सदैव राहो ओटांवरती तुमचीच गुणगाथा, हे देखील आपण भगवंतांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे। आणि नक्कीच मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळू मामांना समजणे एवढे मात्र नक्की सोपे नाही आणि ज्याला काही समजले त्याने मात्र बाळू मामांना सोडणे कधी देखील शक्य नाही एवढं मात्र नक्कीच खरे। भगवंत म्हणतात, काय एवढा चिंता करतोस, मी असताना फक्त तू माझे आठवण काढ आणि मनापासून माझा धावा कर, माझे नाम स्मरण कर, मी तुझ्याजवळ आहे, जेवढा माझा तू जप करशील तेवढंच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा कधी देखील फुकट जाणार नाही एवढं मात्र नेहमी तू स्मरणात ठेव। आणि जर तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणीच असेल तर पाशाला सुद्धा देवत्व 100% येते, पण जर का अंधश्रद्धा असेल तर मग मात्र मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वरांच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुटली 100% करतो एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे। आणि मित्रांनो, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे मात्र श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत। जो अंधारामध्ये आहे तिथे प्रकाश करणारे देखील श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे देखील मामा आहेत। जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील हे गुरु माऊली आहेत। प्रत्यक्ष जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे देखील हे गुरु माऊली आहेत। ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे देखील हे गुरु माऊली आहेत। ज्यांचे नाव बुडणार नाही प्रत्यक्ष त्यांचे नाव किनाऱ्यावर आणणारे देखील हे गुरु माऊलीच आहेत। सर्व करता आणि करविता फक्त आणि फक्त बाळू मामाच आहेत। फक्त तुम्हाला मात्र त्यांच्यावरती सर्वात जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायचा आहे। बाकी मित्रांनो, भगवंतांनी तर आपल्याला नेहमी म्हणून ठेवलेला आहे, खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु तुम्हाला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी देखील तुम्ही विसरू नका। हवेत वारा सुप्त आहे पण तो प्रत्यक्ष पंख्याने व्यक्त होतो, तसेच देहात देव गुप्त आहे पण तो फक्त नामाने प्रकट होतो। म्हणून आपल्याला देखील नेहमी आपल्या नक्कीच देहातील भगवंत प्रत्यक्ष प्रकट करायचे आहे। त्यासाठी आपण नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण केले पाहिजे। आणि मित्रांनो, जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी तर एका सागराला मिळत असते। कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर प्रत्यक्ष कोणी मला त्यांच्या कर्मात पाहतो। या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी देखील ते शेवटी माझ्या श्रीसंत सद्गुरू बाळूमामा अशा सागरालाच येऊन मिळतात। म्हणूनच तुम्हाला नेहमी भगवंतांवरती जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच विश्वास ठेवायचा आहे। बाकी ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला मात्र सुखाची किंमत देखील समजून जाते। म्हणून जे दिवस तुम्ही मात्र काढलेले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवा। सुंदर चेहरा वयानुसार म्हातारा होतो, एखादं बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहतो एवढं मात्र नक्कीच खरे। बाकी भगवंत नेहमी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्याच आसपास, डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे फक्त आणि फक्त तुझा विश्वास। आणि मित्रांनो, हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी या तर तुम्हाला उत्तम पद्धतीने चालायला शिकवत असतात। म्हणून प्रत्येक अडचणींचा तुम्ही सामना करा आणि प्रत्यक्षाने भगवंतांचे
नामस्मरण करा. जिथे सर्व आशा संपतात, नशीब मात्र तिथे साथ सोडते. सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र आपल्याला अंधार दिसू लागतो, तेव्हा मात्र बाळूमामांचा खेळ सुरू होतो. बाळूमामा यांचा दरबार सुरू होतो. बाळूमामांची अद्भुत लीला तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच आपल्याला मात्र त्यांच्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा आहे, हे देखील आपण नेहमी उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, भरोसा आणि आशीर्वाद कधी देखील तुम्हाला दिसणार नाही, परंतु एखाद्या अशक्य गोष्टीला देखील ते 100% शक्य करत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतात की आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी आनंद हवा, अशी देखील आपण कधी कल्पना करू नये. अर्थात कल्पना तुम्ही नक्कीच करा, पण त्या आनंदासाठी तुम्ही मात्र नेहमी प्रत्यक्ष उत्तम विचार करत चला. नकारात्मक जेवढे विचार करचाल तेवढे जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दुःख प्राप्त होईल. म्हणून नेहमी श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण करा आणि असेच भक्तिमय संदेश आपण मात्र निर्मळ मनाने ऐकत चलावे. आजचा हा संदेश आपण देखील पूर्णत्व वेळ देऊन ऐकलेला असाल, किंवा तुम्ही तुमचा जितकाही किमतीचा वेळ देऊन हा संदेश आज ऐकला असाल, त्याबद्दल मी तुमचे नक्कीच आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.